पुणे मेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी आता 15 ऑगस्टपासून गर्दीच्या वेळेमध्ये अर्थात सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत दर 6 मिनिटांनी ट्रेन धावण्याचा निर्णय घेतलेला आहे। सध्या ही सेवा दर 7 मिनिटांनी असते। विना गर्दीच्या वेळेमध्ये मात्र 10 मिनिटांनी ट्रेन सुटणार आहे। पुण्यातल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये 6 ते 12 जुलै दरम्यान 16 चितळांचा मृत्यू झाला होता आणि मृत चितळांच्या रक्ताचे नमुने भोपाळच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले होते। त्यातल्या काही मृत चितळांमध्ये मॅलिंग्टन कॅटरल फीवर अर्थात MCF विषाणू आढळल्याचं स्पष्ट झालेलं आहे। वन्यजीवांमध्ये खरं तर या विषाणूची लागण झाल्याची देशातली पहिलीच घटना आहे। पुण्यामध्ये गेल्या 6 महिन्यात 14,147 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद झाली आहे। दररोज सरासरी 78 ते 80 जणांना या संदर्भातले उपचार घ्यावे लागतात। कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत सक्त कारवाईची मागणी करतात। महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी आणि लसीकरणावर भर दिला जातोय। पुणे जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समिती गणांच्या प्रारूप रचनेवरील 217 हरकती आणि सूचनांपैकी 115 हरकती मान्य करण्यात आलेल्या आहेत। 88 हरकती फेटाळण्यात आल्यात। या संदर्भातली सुनावणी पूर्ण झाली असून जिल्हा प्रशासनाला 18 ऑगस्टपर्यंत अंतिम आराखडा सादर करण्याची मुदत दिली आहे। पुणे विभागात मरणोत्तर अवयवदानाचं प्रमाण वाढत चाललंय। 2021 ते ऑगस्ट 2025 दरम्यान अवयवदानातून 685 रुग्णांना जीवदान मिळालंय। मूत्रपिंड, हृदय, यकृत या अवयवांच्या आजारांमध्ये वाढ झाल्यानं अवयवदानाची मागणी सुद्धा वाढली आहे आणि सध्या राज्यामध्ये 9,623 रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत। तळेगाव दाभाडे शहरामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे। सोमाटणे जॅकवेलमध्ये देखभाल आणि दुरुस्तीचं काम होणार आहे, त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे। महावितरणकडून ट्रान्सफॉर्मर तसंच विद्युत देखभालीचं काम केलं जाणार आहे, त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। अमेरिकेनं भारतावर 50% कर लादल्यानं भारतीय कम्युनिस्ट पार्टी पक्ष रस्त्यावर उतरलाय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा जाळत नाशिकमध्ये पक्षानं करवाढीचा निषेध केलाय। जगामध्ये अनेक देशांमध्ये अमेरिका मनमानी करत असल्याने याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर महागाईच्या स्वरूपात होऊ शकतो, तसंच हुकुमशाहीला यामुळे चालना मिळू शकते। म्हणून कम्युनिस्ट पक्षानं आपल्या कार्यकर्त्यांसह निषेधार्थ ह्या घोषणा दिल्या। सिन्नर शहर आणि परिसरात गेल्या 2 दिवसांपासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात येते। मोहिमेमध्ये 100हून अधिक अतिक्रमणं हटवण्यात आली आहेत। शहरातल्या अनेक रस्ते रुंदीकरण करण्यासाठी पहिल्यांदाच व्यापक स्वरूपात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली आहे। आज सदरवाडी रस्त्याची मोजणी होणार आहे आणि सर्वसामान्यांकडून या मोहिमेचं स्वागत करण्यात येत आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या फायर ऑडिटकडे 389 हॉटेल आणि 153 रुग्णालयांच्या आस्थापना मनपाच्या रडारवर आहे। संबंधितांना नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून लवकरच नोटीस बजावण्यात येणार आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये कांदा खरेदीमध्ये घोटाळा होत असल्यानं काँग्रेस चांगलंच आक्रमक झालेत। केंद्रीय यंत्रणांकडून खरेदीमध्ये भ्रष्टाचार होत असल्यानं काँग्रेसनं थेट नाफेड अधिकाऱ्यांच्या गळ्यामध्ये कांद्याच्या माळा टाकून निषेध केला। नाशिकमधल्या 9,672 कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे अनुदान मंजूर करण्यात आले, त्यामुळे कांदा अनुदानाचे 18,58,00,000 रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत। या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। नाशिकच्या येवल्यातल्या बालेश्वरी माता मंदिरामध्ये धानपंचमी उत्सवाला सुरुवात झाली। महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर भारतातल्या काही भागामध्ये हा उत्सव साजरा केला जातो। यावेळी बालेश्वरी माता आणि भगवान सहस्त्रार्जुन यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आज अंतिम मुदत देण्यात आली आहे। आतापर्यंत विद्यापीठात 1,173 जागांवर प्रवेश झालेले होते। तर स्पॉट ॲडमिशनमधला प्रवेश 18 ऑगस्टला होणार आहेत। प्रवेश प्रक्रियेमध्ये यंदा 2 प्रवेश फेऱ्या, स्पॉट ॲडमिशन अशा 2 फेऱ्या होणार आहेत।
थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी संभाजीनगर महापालिकेकडून राबवण्यात आलेल्या शास्ती से आझादी विशेष मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि 15 जुलैपासून सुरू झालेली ही मोहीम 15 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मनपाने आतापर्यंत 130 कोटी रुपये वसूल केले आहेत. नई फातिमा मस्जिद के संभाजीनगर शहरातल्या 1906 धार्मिक स्थळांवरून 6591 भोंगे उतरवल्याचं पोलिसांनी सांगितलंय. शहर संवेदनशील असताना सुद्धा पोलिसांनी सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटनांना विश्वासात घेऊन हे काम केलेलं आहे आणि परवानगीधारक प्रार्थनास्थळांवर सकाळी 6 ते रात्री 10 दरम्यान केवळ 55 डेसिबलचे लाऊडस्पीकरला परवानगी असेल अशी सूचना पोलिसांनी केली आहे. राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेतल्या सुमारे 26 लाख संशयित लाभार्थ्यांच्या गृह चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातल्या 1,04,000 अर्जांची फिजिकल पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये 84,000 अर्ज हे एकाच घरातले 3 किंवा अधिक महिलांचे असल्याचं तपासणीमध्ये समोर आलेलं आहे.